त्यांच्या 104व्या जयंतीनिमित्त एक दिवसीय असं क्रिकेट सामने आयोजित केले होते आयोजक LCC क्रिकेट क्लब तर्फे। तर आज फायनल सामना झाला आहे पानगाव वर्सेस BCC। हा उत्तम असा सामना बघण्यासारखा रोमांचक झालेला आहे। त्यात पानगाव संघ विजेते ठरलेला आहे, त्याचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। BCC हा 2 नंबरचा संघ ठरलेला आहे। तरी आता पारितोषिक वितरण समारंभ चालू आहे, तरी मी त्या संघाला दोन्ही संघाचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। चांगला झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नियोजन केलं पार्टी मित्र बरोबर सगळ्यांनी सामना एकदम मॅचेस चांगल्या भरवल्या। एक दिवस घेऊन आपण लोकांना मेजवानी चांगली दिली, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार। भरवण्यात आलेल्या मॅचेसमध्ये उत्तीर्ण झालेल्या दोन्ही टीमचं मनापासून अभिनंदन व LCC क्रिकेट क्लब आयोजित केलेल्या सर्व आयोजकांचं मनापासून आभार। दिवसाच्या वन डे टुर्नामेंट या ठिकाणी आयोजित केल्या होत्या आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ 16 संघ, त्याच्यामध्ये ग्रामीणच्या 8 आणि शहरीच्या 8 होत्या। याच्या दिवसामध्ये हा शेवटचा सामना की जो बार्शी आणि आमच्या पानगावमध्ये झाला। ग्रामीणचा संघ असून सुद्धा एक चांगला उत्तमरित्या असा त्यांनी खेळ दाखवला। त्याचबरोबर आम्हाला विरोधी टीममधून बार्शी या दोन्ही संघाचं मी छत्रपती क्रिकेट क्लब पानगाव तर्फे मी मनापासून त्यांचं स्वागत करतो। आणि आयोजकाबद्दल बोलायचं झालं तर उत्कृष्ट असं नियोजन, ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या गोष्टी आम्हाला कॉपरेट केल्या, त्याबद्दल मी त्यांचंही देखील मनापासून आणि सर्व LCC चषक संघातील सगळ्या खेळाडूंचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। या ठिकाणी संयोजकांनी 2 शब्द बोलण्याची मला संधी दिली, त्याबद्दल त्यांचं पुनश्च एकदा मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। खोला